प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत मंत्री किरण रिजिजूंनी विधेयक मांडलं। भाजप नेत्यांना मुस्लिमांचा कळवळा, मग हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही? उद्धव ठाकरेंचा सवाल। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून सुनावले खडे बोल। संसदेच्या जागेवर वक्फचा दावा ही निव्वळ लावालावी, तर आमचा विधेयकाला नाही भाजपच्या डोंगीपणाला विरोध। वक्फ विधेयकावरील चर्चेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। वक्फ सुधारणा विधेयक हा भ्रष्टाचार, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मतदान केलं, तर सत्ताधाऱ्यांचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा। संजय राऊतांचा घणाघाती आरोप। एक राज्य एक गणवेश योजना बंद, तर निर्णयासंदर्भात शिक्षण मंत्री भूषणजी बोलणार। चांगल्या योजना बंद न करण्याचं माजी शिक्षण मंत्री केसरकरांचं आवाहन। बीडमधील शिकारीचं साहित्य आणि घरात मांस आढळल्याच्या प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन विभागाने घेतलं ताब्यात। शिरूर न्यायालयात करणार हजर। पुण्यातील ससून रुग्णालयातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी। दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात सापडलं गभाड। एकाच घरातून 1,35,00,000 मालमत्ता जप्त, तर दुसऱ्याच्या घरातून 39 लाखांची मालमत्ता जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीई थकीत 43 कोटी मिळाले। गेल्या 5 वर्षापासून शासनाकडून थकीत होतं अनुदान। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। नंदुरबारसह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के। भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल, तर केंद्रबिंदू सांगोल्यात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कोकण ग्रामीण पर्यटन कार्यक्रमातून कर्दे समुद्र किनाऱ्यासाठी 14 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान। कोकणातील समुद्र किनाऱ्यांचं रुपडं पालटणार, योगेश कदम यांची माहिती।